नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपण प्रकरण नंबर 6 याचा अभ्यास करत असताना पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये या नवीन प्रकरणातील वसाहतवाद किंवा वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष यामध्ये पाठीमाग 2 मुद्दे अभ्यासले. ते म्हणजे की 1857च्या अगोदर असणारे किंवा अगोदर भारतीयांनी केलेले संघर्ष, त्यानंतर 1857 नंतर केलेले संघर्ष हे पाहत असताना की 1857चं स्वातंत्र्य समर याची आपण पाठीमागच्या वेळेला माहिती घेत होतो. ही माहिती घेत असताना की हे 1857चं समर किंवा त्याला आपण स्वातंत्र्य युद्ध म्हणूया, की याची कारणं काय आहेत ही आपण कारणं मागच्या वेळेला पाहिली. या कारणात राजकीय, त्यानंतर सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशी वेगळी कारणं बघितली. त्यानंतर शेवटचं आपण एक की तात्कालिक कारण जे काय होतं हे पाहिलं. म्हणजे कोणतीही घटना घडण्याकरता जे कारणीभूत होतं त्याला म्हणजे की तात्कालिक कारण. मग 1870 उठावाला की सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय कारणं पाहिली. त्यावर तात्कालिक कारण हे की कारतूस प्रकरण हे आपण पाहिलं. आणि यानंतर 1857चा स्वातंत्र्य उठाव सुरू झाला. तर अशा प्रकारे पाठीमागच्या व्हिडिओला आपण 4-5 कारणं बघितली आहेत. आज प्रत्यक्ष उठाव भारतात कसा सुरू झाला, त्या उठावाचं लोण कसं पसरलं भारतभर, यात कसे भारतीय लोक सहभागी झाले, त्यांनी आपल्या ब्रिटिशाविरुद्ध असणाऱ्या असंतोषाला कशा प्रकारे तोंड फोडलं किंवा कशा प्रकारे तो व्यक्त केला आणि इंग्रज भारतातून गेले पाहिजेत ही भावना त्यांच्यात निर्माण झालेली ती त्यांनी आपल्या उद्रेकातून दाखवून दिली. मग अशा प्रकारे आपण कारणं बघितली. हे कारण बघत असताना शेवटचं कारण आपण बघितलं की कारतूस प्रकरण, की या भारतीय शिपाई होते, हिंदू होते, त्यात मुस्लिम होते, वेगळ्या जाती धर्माचे होते. तर या लोकांना जे बंदुकीच्या मध्ये फोडवण्याकरता जे कारतूस दिलं जायचं इंग्रजांकडून, त्या कारतूसाला की ते कारतूस चांगलं राहावं, सुरक्षित राहावं याकरता जे प्लास्टिक वेस्टर्न होतं त्या वेस्टर्नला गाईची आणि डुकराची चरबी लावली आहे ही अफवा उठवली. आणि त्यामुळे अशा प्रकारची कारतूसं वापरण्यास सैनिकांनी नकार दिला. आणि त्यावेळेला इंग्रज सरकारनं सक्ती केली की तुम्हाला हीच कारतूसं वापरली पाहिजेत. त्यावेळेला या सैनिकांच्या भावना अनावर झाल्या आणि यातून या उठावाला सुरुवात झाली. त्यावेळेला या मंगल पांडेने सुरुवातीला या कारतूस सक्तीबद्दल सुरुवातीला इंग्रज अधिकारी जे होते, सक्ती करणारे शिपाई होते, त्यांच्यावर गोळीबार केला आणि उठावाला सुरुवात झाली. त्यामुळं नंतर मंगल पांडेला अटक केलं गेलं, त्यांना फाशी गेली. त्यामुळे तर ह्या उठावाचं उद्रेक जास्त व्हायला लागला. मग सुरुवातीला उठावा मिरज छावणीत झाला. मिरज छावणीत भारतीय सैनिकांनी इंग्रजांच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आणि मिरज छावणी आपल्या ताब्यात घेतली. त्या ठिकाणी इंग्रजांचा पराभव केला. त्यानंतर सगळे उठावले हे दिल्लीकडे गेले. कारण पहिल्यापासूनच दिल्ली हे भारताचं केंद्रस्थान, मुख्य ठिकाण. त्यामुळं उठावाल्यांना की दिल्ली ताब्यात घेणं हे वाटतं गरजेचं. त्यामुळे हे मिरजमधले सगळे उठाववाले शिपाई होते हे सगळे दिल्लीला गेले
आणि त्या ठिकाणी इंग्रजी काही थोडीफार फौज होती, त्या फौजेचा पराभव केला आणि दिल्ली उठावाला ताब्यात घेतली. आणि त्या ठिकाणी फक्त दिल्ली ताब्यात घेतली नाही, तर त्या ठिकाणी मुघल बादशाह बहादूर शाह, या बहादूर शहाला त्यांनी दिल्लीच्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या नावे 1857 नेतृत्व ॲड दिलं आणि त्याच्या नेतृत्वाखाली हे उठाव भारतभर करण्याची त्यांनी सुरुवात केली. अशा प्रकारे मिरज छावणी, त्यानंतर दिल्ली या ठिकाणी उठाववाल्यांनी विजय मिळवत गेले. आणि त्यानंतर मग इंग्रज खडबडून जागी झाले. अशा प्रकारे जर हे भारतीय सैनिक किंवा भारतीय लोकांनी जर एक एक ठिकाणी घेतलं तर आपल्याला इथून आपला गाशा गोंधळावा लागेल. इंग्रजांना हे नको होतं. त्यांना भारतात सत्ता जास्त काळ चालली पाहिजे होती, कारण भारतात त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळत होता. त्यांची मोठी वसाहत होती, त्यामुळे ही मोठी वसाहत त्यांना आपल्या हातून घालवायची नव्हती. त्यामुळे इंग्रजांनी ताबडतोब कुमक मागवली आणि त्यांनी दिल्लीवर आक्रमण केलं. बघा, 57ला उठाव सुरू झाला. 12 मे 1857ला उठाववाल्यांनी दिल्ली ताब्यात घेतली. त्यानंतर एक 15 दिवसात इंग्रजांनी सैन्य जमावजमा केली आणि त्यांनी दिल्लीवर उठाववाल्यांच्यावर आक्रमण सुरू केलं. आणि त्यावेळेला इंग्रजांच्या आधुनिक शस्त्रांच्या पुढं, त्याला आधुनिक बंदूक त्यांच्या असतील, तोफ गोळे यांच्या पुढं उठाववाल्यांना टिकावं लागलं नाही आणि त्यात उठाववाल्यांचा पराभव झाला. आणि इंग्रजांनी काय केली, या बहादूर शाहला अटक केली. दिल्ली जिंकून घेतली, बहादूर शाहला अटक केला आणि त्याला ब्रह्मध्यात रंगूनला पाठवलं आणि दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. अशा प्रकारे उठावले उठाव सुरू केला, परंतु त्यांना दिल्ली आपल्या हातात राखता आली नाही. मग त्याने इंग्रजांनी काय की एक एक ठिकाण, मिरज छावणी सुरुवातीला ताब्यात घेतली, त्यानंतर दिल्ली ताब्यात घेतली. उठावले तिथून पुढं दिल्ली जिंकून पुढे गेले होते, त्यामुळे इंग्रजांना फारसा प्रतिकार न करता दिल्ली आपोआप मिळाली किंवा सहजही मिळाली. अशा प्रकारे एक एक ठिकाणी इंग्रजांनी पुन्हा घ्यायला सुरुवात केली. मग या उठावाचं हळूहळू भारतभर पसरलं, परंतु मुख्य केंद्र कुठं होतं तर दिल्ली, कानपूर, लखनौ, त्यानंतर मध्य प्रदेश, अयोध्या ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरा कडवा इंग्रजांना प्रतिकार झाला. मग त्यानंतर मग कानपूरला, झाशीला, अयोध्येला मग इंग्रजांनी दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर ह्या एक एक ठिकाणी त्यांनी की उठावल्यांचा बिमोड करण्याकरता त्यांनी आपली कुमक पाठवली. आणि सुरुवातीला त्यांनी लखनौला जाऊन तिथली ताब्यात घेतली, उठावल्यांचं बंड मोडून काढलं. त्यानंतर कानपूरला नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांचं तिथं वर्चस्व होतं. तर इंग्रजांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुमक पाठवून आक्रमण केलं आणि त्या ठिकाणी नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपेंचा पराभव झाला आणि ते तिथून सरळ झाशीकडे निघून गेले राणी लक्ष्मीबाईकडे. अशा प्रकारे कानपूर त्यांनी ताब्यात घेतलं इंग्रजांनी, दिल्ली ताब्यात घेतली. त्यानंतर अयोध्येची बेगम हजरत महाल हिच्यावर आक्रमण केलं, तिचा पराभव केला. म्हणजे अशा प्रकारे उठाववाले ज्या ज्या प्रकारे एक एक आपले भाग ताब्यात घेत गेले पुढं तोच भाग इंग्रज त्यांच्या पाठीमागून एक एक आपला भाग परत मिळवत गेले. दिल्ली, अयोध्या, कानपूर मिळवलं, लखनौ मिळवलं. त्यानंतर झाशी, त्यावेळेला झाशी राणी लक्ष्मीबाई यांनी मोठ्या धीरानं आपली झाशी, ग्वाल्हेर आसपासचा प्रदेश ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच इंग्रजांच्या विरोधनं या झाशी किल्ल्याला वेढा दिला. त्यावेळेला राणी लक्ष्मीबाईला तात्या टोपे, नानासाहेब पेशवे यांनी मदत केली, परंतु ही सगळी मदत अपुरी पडली आणि इंग्रजांनी या झाशी राणीचा पराभव केला, तात्या टोपेंचा पराभव केला. अशा प्रकारे की झाशी सुद्धा इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतली. अशा प्रकारे एक 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 ठिकाणी इंग्रजांनी बंडवाळ्याकडून पुन्हा ताब्यात घ्यायला सुरुवात केली. उठावाळ्याकडून ग्वाल्हेर घेतलं, तेव्हा बिहारच्या आसपासचा प्रदेश घेतला, कानपूर घेतले, झाशी घेतली. अशा प्रकारे ह्या जणू काय पाठशिवण्याचा खेळ चालला होता. एक एक ठिकाणी इंग्रज परत आपल्या ताब्यात घेत होते. याचबरोबर हा उठाव उत्तर भारताबरोबर दक्षिणेत सातारामध्ये रंगो बापूजी यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात उठाव झाला. कोल्हापूरचे राजे त्यावेळचे चिमासाहेब महाराज यांच्याकडे कोल्हापुरात उठाव केला. म्हणजे फक्त दिल्ली, मिरज, झाशी एवढंच नाही, तर
खाली दक्षिणेत सातारा, कोल्हापूर किंवा इकडं महाराष्ट्रापर्यंत त्याचं लोण पसरलं होतं. आणि ते प्रत्येक ठिकाणी भारतीयांनी आपापल्या परीनं या इंग्रजांना विरोध करायचा हे धोरण आखलं होतं. आणि आपल्याकडे इंग्रजांना विरोध करायचा एवढा उद्रेक होता की इंग्रज अधिकाऱ्यांना ठार मारणे, त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना मारणे किंवा त्यांच्या कैद करून ठेवणे, अशा प्रकारचे अनेक इंग्रजांच्यावर दबाव आणण्याचा बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु इंग्रजांनी तेवढ्याच तयारीनं हे सगळ्यांचा एक करून पराभव करायचा प्रयत्न केला. आणि हे काही काळातच हे बंड सगळं इंग्रजांनी मोडून काढलं. बघा, म्हणजे भारतीयांच्या असंतोषातून हे बंड सुरू झालं. इंग्रजांनी भारतीयांच्यावर जे व्यापाराच्या निमित्तानं, राजकीय निमित्तानं जी काही वेगळ्या प्रकारे लोकांना त्रास दिला किंवा आर्थिक लूट केली, त्या लुटीचा परिणाम म्हणजे किंवा या एकंदर गोष्टीचा इंग्रजांच्या अत्याचारी वागणुकीचा परिणाम म्हणजे 1857 उठाव होता. आणि हा उठाव मोठ्या प्रमाणात भारतात झाला. परंतु या उठावाल्यांना यश मिळालं नाही आणि शेवटी इंग्रजांनी हा उठाव पूर्णपणे मोडून टाकला. आता हे उठावाला यश का आलं नाही, तर हे आपण थोडक्यात कारणीमीमांसा केली पाहिजे की हे उठावाला एवढ्या यश का आलं नाही. कारण इंग्रजांपेक्षा उठावाल्यांची संख्या जास्त होती सैन्य भारतीयांच्याकडे किंवा उठावाल्यांकडे, तरी सुद्धा इंग्रजांनी आपल्या आधुनिक शस्त्रांच्या जोरावर यांचा पराभव केला आणि उठावाल्यांचा बिमोड केला. तर हे उठावाल्यांचा पराभव का झाला हे बघत असताना इथं आपल्याला एक गोष्ट प्रकाशन जाणवती की भारतात उठाव झाला, इंग्रजांपेक्षा उठावांचं सैन्य जास्त होतं, असंतोष जास्त होता, परंतु तरीही यांना अपयश का आलं, तर हे पाहत असताना की उठाव भारतात झाला, तो भारतात उठाव एकाच वेळी सर्व भारतभर झाला असता, सर्व भारतभर अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत खाली अगदी सगळी जर एकाच वेळी जर उठाव झाला असता तर इंग्रजांना तो उठाव थांबवता आला नसता. कारण इंग्रजांच्या जवळ त्यावेळेला एवढं मनुष्यबळ नव्हतं, सैन्य नव्हतं. एक वेळा उठाव झाला असता तर इंग्रजांना तो उठाव मोडू शकले नसते, कारण एका वेळा त्यांच्याकडे एवढं सैन्य नव्हतं किंवा ते उठाव थपू शकले नसते. परंतु या ठिकाणी की उठावाल्यांच्यातलं नेतृत्व हे आपापल्या प्रदेशासाठी लढत होतं. झाशी राणी झाशीकडे लढत होती, नानासाहेब पेशवे त्यांना गेले राज्य परत पाहिजे होतं, अयोध्येची बेगम अयोध्येकरता बेगमसाठी लढत होती, दिल्लीचा बादशाला दिल्लीची सत्ता पाहिजे होती. ह्या सगळ्यांना किंवा कोल्हापूर सातारा असू दे, हे जे सगळे लोक लढले वेगवेगळे, ह्या सगळ्यांना आपापली प्रभाव क्षेत्र शाबूत राखायची होती. त्याच्याऐवजी की सर्वांनी म्हणून एकत्र येऊन भारतातून इंग्रजांना घालवायचा आहे ह्या भावनेतून सगळ्या भारतात एकाच वेळी उठाव केला असता तर तो उठाव इंग्रजांना मोडता आला नसता किंवा इंग्रजांचा 100% पराभव झाला असता. परंतु असं न झाल्यामुळं उठाव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी झाला. त्यामुळे इंग्रजांना संधी मिळाली उठाव मोडण्याकरता किंवा उठाव थोपवण्याकरता इंग्रज संधी मिळाली. कारण मिरजचा उठाव झाल्यानंतर सैन्य दिल्लीला गेले, मिरजची व्यवस्था लावणे किंवा तिथं ठेवणे हे त्यांना जमलं नाही, त्यामुळे इंग्रजांनी मिरज जिंकलं. त्यानंतर उठावले दिल्ली जिंकून पुन्हा दुसरीकडे कानपूर गेले, अयोध्येकडे गेले. त्यावेळेला इंग्रजांना दिल्लीत काय विरोध झाला, मी हा पाठशिवण्याचा खेळ झाला की उठावले पुढे प्रदेश जिंकत गेले आणि इंग्रज त्याच्यावरून सगळे प्रदेश परत घेत गेले. त्याऐवजी जर सगळ्या भारतीयांनी एकाचा उठाव केला असता, ठिकठिकाणी एकाचा उठाव केला, त्यातल्या इंग्रजांच्या मोजक्या सैन्याचा उठाव केला असता तर इंग्रजांना त्याच वेळा पराभव झाला असता आणि 1857च्या या स्वातंत्र्य संग्रामामध्ये भारतीयांना विजय मिळाला असता. परंतु तसं झालं नाही. हा उठाव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळ झाला, त्यामुळे इंग्रजांना तो उठाव काही स्वातंत्र्य युद्धाचा नेत्यांचा पराभव करण्यास, त्यांचे क्षेत्र परत मिळवण्यास इंग्रजांना संधी मिळाली. त्यामुळे इंग्रजांनी थोड्याशा सैन्यबळाच्या जोरावरही हा उठाव मोडून काढला. अशा प्रकारे 1857च्या या उठावात भारतीयांचा पूर्ण पराभव झाला किंवा या स्वातंत्र्य युद्धात भारतीयांचा पराभव झाला. तर हे या कारण आहे की पराभव का झाला, की सगळ्या भारतभर एकाच वेळा उठाव झाला असता तर इंग्रजांना ते उठाव मोडणं शक्य झालं नसतं. ठीक आहे, अशा प्रकारे उठाव अपयश झाला, इंग्रजांना विजय मिळाला, भारतीयांचा पराभव झाला.
मग या उठावातून इंग्रजांनी काय बोध घेतला हे आपल्याला बघितलं पाहिजे आणि भारतीयांनी काय बोध घेतला ह्या दोन्ही गोष्टी आपण चर्चा केली पाहिजे, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. तर हा उठाव होण्यापाठीमागच काय कारण इंग्रजांनी अभ्यास केला, तर ह्या कंपनी सरकार होतं, ईस्ट इंडिया कंपनी. या कंपनी सरकारनं काय केलं की भारतीयांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय केले, अत्याचार केले, त्यांची लुबाडणूक केली, त्यांचे उद्योग बंद पडले, लोक अन्नाला महाग झाले, त्यामुळं भारतीय लोक चिडले. तसंच भारतीयांच्या धर्मात त्यांनी ढवळाढवळ केली, जातीभेद केले. ह्या सगळ्यामुळं हे लोक नाराज झाले, हे मग लोकांच्या भारतीयांच्या असंतोष निर्माण झाला. पण इंग्रज सरकारच्या लक्षात आलं की कंपनीच्या राजवटीच्या अन्यायी राजवटीमुळं हे भारतीय लोकांच्या असंतोष निर्माण झाला. त्यामुळे मग इंग्रजांनी काय केलं की भारतातील कंपनीची राजवट बरखास्त केली आणि प्रत्यक्ष ब्रिटिश पार्लमेंटनं त्या ठिकाणी राज्यकारभार सुरू केला. प्रत्यक्ष ब्रिटिश पार्लमेंट म्हणजे ब्रिटिशच्या राणी व्हिक्टोरिया हिचं राज्य किंवा तिच्या नावानं राज्यकारभार केला जाऊ लागला भारतात. ह्याच्या अगोदर कंपनी राज्यकारभार करत होती, ईस्ट इंडिया कंपनी. तर ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार बरखास्त केला आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष ब्रिटिशच्या राणीनं राज्यकारभार सुरू केला. त्या राणीनं सुरुवातीला जाहीरनामा दिला की आमचं सरकारचं असताना भारतीयांची आमची कशी वागणूक असेल. तर त्यावेळी तिने काय केलं की 1857 जी कारणं होती त्या सगळ्या कारणांचा अभ्यास करून त्यानिमित्त भारतीय लोकांना अनेक सवलती दिल्या. यात काय की तुमच्या भारताच्या धर्म, जात, जन्म ठिकाण, वंश यात कोणत्याही गोष्टीत इंग्रज सरकार ढवळाढवळ करणार नाही. मग आपण आता या ठिकाणी राणीचा जाहीरनामा बघतोय आपण की इंग्रज सरकारे भारतीयांच्या जात, वंश, धर्म किंवा जन्म ठिकाण, जन्मस्थान म्हणजे तुम्ही कोणत्या जातीत जन्मलाय, या ठिकाणी जन्मस्थान म्हणजे की व्यक्ती कोणत्या जातीत जन्मली, हिंदू असेल, मराठा असेल आणि कोणती असेल ती, तर त्यात आम्ही ढवळाढवळ करणार नाही. धार्मिक गोष्टी ढवळाढवळ करणार नाही. म्हणजे 1857 उठाव होण्याकरता जी कारण होती त्या कारणाचा अभ्यास केला आणि त्यांनी त्याला सवलत द्यायला सुरुवात केली भारतीयांना की जात धर्म यात, कारण भारतीय लोकांची मनं दुखवायची नाही त्यांनी ठरवलं. फक्त व्यापार करायचा, फायदा मिळवायचा, भारतीयांना शहाणं करायचं नाही, त्यांच्या ढवळाढवळ करायची नाही, हे इंग्रजांची धोरण अवलंबलं. त्यानुसार त्यांनी राणीचा जाहीरनामा करत असताना सांगितलं की कोणत्याही गोष्टी ढवळाढवळ केली जाणार नाही, हे एक आश्वासन राणीनं भारतीयांना दिलं. त्यानंतर या उठावात संस्थानिक सहभागी झाले होते. त्याकरता काय केलं की संस्थानिक का सहभागी झाले, तर त्यांच्या अनेक संस्थांना खालसा केली होती, त्यांची दत्तक वारस नामंजूर केले होते. मग राणीनं आश्वासन दिलं की इथून पुढं कोणत्याही भारतीय संस्थानिकांचं संस्थान खालसा केलं जाणार नाही, त्यांना दत्तक घेण्यास परवानगी देण्यात आली. म्हणजे संस्थानिकांचा त्यांनी जो होता रोष, तो रोष कमी केला, लोकांच्या धार्मिक भावनाचा रोष तो कमी केला, जात धर्माचा भेदभाव तो कमी केला. त्यानंतर नोकरी, पूर्वी कसं होतं की सैन्यात भेदभाव केला जायचा, त्यांना बढती दिली जायची. तर राणी सांगितले की इथं तुम्हाला भारतीयांना नोकरी देताना त्या ठिकाणी जातपात पाहिजे जाणार नाही, तर ते प्रत्येकाच्या क्षमता बघून, त्याची गुणवत्ता बघून त्यांना नोकरी दिली जाईल, असं ठोस आश्वासन दिलं. म्हणजे ज्या ज्या गोष्टी करता भारतीय लोकांनी उठाव किंवा स्वातंत्र्य केलं होतं त्या त्या गोष्टींचा अभ्यास करून त्या त्या सवलती लोकांना दिल्या. आणि अशा प्रकारे उठावानंतर भारतात कंपनी सरकार बरखास्त होऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष ब्रिटिश पार्लमेंटच्या कारभार सुरू झाला आणि या व्हिक्टोरिया राणीनं राणीचा जाहीरनामा जाहीर केला. त्या जाहीरनाम्यामध्ये की भारतीयांना आम्ही काय काय देऊ हे स्पष्ट आश्वासन दिलं. हे इंग्रज सरकारनं केलं कारण त्यांनी सत्ता भारतात जास्त काळ चालवायला होती, कारण त्यांना जेवढी सत्ता जास्त चालवल तेवढा त्यांना फायदा मिळणार होता. हे केलं. उलट इकडे भारतीयांच्या लक्षात आलं की आपण आता बदलत्या युगात इंग्रजांशी शस्त्रांना लढू शकत नाही, कारण भारतीयांच्याकडं शस्त्र होती ती जुन्या पद्धती होती, तलवारी असतील, दारुगोळा, बंदुके असतील, आणि इंग्रजांकडे आधुनिक शस्त्र होती. तर भारतीयांना बघितलं की आपण आता इथं पुढं की शस्त्रांना लढून इंग्रजांना आपण नमवू शकत नाही, कारण इतक्या मोठे आम्ही ढिगभर लोक होतो 57च्या उठावात आणि थोड्याशा इंग्रजांनी सर्वांचा पराभव केला. म्हणजे युद्धतंत्र किंवा युद्ध करून आम्ही आता यांना हरवू शकत नाही किंवा यांना घालू शकत नाही. त्याकरता वैचारिक लढाई केली पाहिजे. इंग्रजांप्रमाणे वैचारिक लढाई करून त्यांना वैचारिक लढाईतून त्यांना इथून घालून दिलं पाहिजे. अशा प्रकारे
भारतीयाने हा बोध घेतला की इंग्रजांना आपण या ठिकाणी जर घालवायचं असेल तर पूर्वापार चालत आलेल्या गोष्टींना आपण त्यांना घालवू शकणार नाही. त्यांच्याकरता वैचारिक पद्धतीनं त्यांच्याशी लढा दिला पाहिजे. त्याकरता पुढं की अशा प्रकारे काय करता येईल या गोष्टीचा विचार भारतीयांनी केला आणि त्यानुसार इंग्रजांशी त्या मार्गानंच त्यांनी लढाई ठरवलं. तर अशा प्रकारे हे 18 स्वातंत्र्य हे युद्ध किंवा स्वातंत्र्य समरमध्ये सावरकरांनी यांची कारणं, ते कशाची वाटचाल होती आणि यातून काय झालं ह्या गोष्टीचा आपण अभ्यास केला. आणि आपण तिथं थांबूया आणि पुढच्या व्हिडिओ आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. थांबूया. धन्यवाद.